तर राम राम मंडळी, मी आलो होतो मल्हारच्या लग्नासाठी. आपलं एकच म्हणणं आहे, लोकेशना लपडासमा पडापेक्षा आपला वाईट कपडा काढून मार्केटमा मुख्य चोक्या फिरले. इकडे नवरदेववाल्यांनी कारची व्यवस्था केली होती आणि इकडे नवरीवाल्यांनी हारची. पुढे लाखाचे 12,000 आणि राजदादाचे फॅन 1000. लाडूसाठी लाडू घेतला आणि पुढे बघतो तर काय, चिरंजीव श्री होण्यासाठी आणि चिरंजीव सौकांक्षिणी श्रीमती होण्यासाठी तयार होती. व्यस्त अशा जीवनामध्ये मस्त अशी सोय बापूंनी केली होती. असो, पुढे लकडीशिवाय मकडी वडत नाही आणि आपले गाववाला शिवाय बिलकुल करमत नाही. कारण कसं आहे ना, आपल्याला माणसांची किव आणि गावाचे शिव कधीच विसरता येत नाही. म्हणून आहे ना, लढाई में खजिना आणि खजिना में गौऱ्या आणि बावकीदर बी डवऱ्या अशी आपली गंमत चालूच होती. सगळ्यांच्या तोंडातून एकच नाव होतं, एकच वादा आणि आपलाच राजदादा. कसं आहे भाऊ, माणूसने आयुष्य एकदम सोपं जगो भाऊ. कष्ट करायचं आणि स्पष्ट बोलायचं एकदम. काही नाही वो, 2 पावलंच पुढे सरकलो तोपर्यंत टँकर फुल करून बँकर माणूस आपली वाट बघत होते. पुढे भाऊ आले म्हणजे सूत्रसंचालन झाले असंच समजा. भाऊंना म्हणतो तुम्ही खेटा तोवर मी फेटा बांधतो म्हण. पुढे एकदम दणक्यात लग्न लागलं. मग पुढे पब्लिकनी नवरदेव नवरील भेटो ना, या बटा माले भेटतस म्हणता. एक काम करा, दुना दुबारा आणि गुढी उभारा. पुढे चेहऱ्यावर तेच ठेवून स्टेजवर गेलो. चला म्हणतो बापू एक सेल्फी लिहिलो. कार्यवाहक मंडळीला नमस्कार केला आणि बघतो तो टीना सुद्धा आज जगमगवती बो. म्हटलं असो, आणि पलक मला म्हणते राजदादा जेवणाला बसो. जेवण एकदम टच झाल्यानंतर शतपावली करत पुढे गेलो. भाऊ लोकांना चुना लावायचं काम करत होता. भाऊलो म्हटलं ताण काय पाडू नको, पान खाऊ घाल म्हणे. असो, घरी जायचं दार आणि नवरदेवासाठी नवीन कार ही आजारच होत. चला, आजचा दिवस झाला होता वजा आणि द्या मला रजा. तोवर तुम्ही लाईक करून सांगा कसा वाटला. जय महाराष्ट्र. खतम.